छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हरे हरे महादेव। कुंडलिकावर देवट्टर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत चोखामेळा महाराज की जय। कार्यकर्ता गरीबीत आलाय। तुला दिसला
दोनच ठिकाण आहेत. हा 4 दरवाजा आणि तो 3 दरवाजा. त्याला 4 का म्हणायचं? 4 होते दरवाजे असे. महिला होती जी सगळीकडे दवंडी पिटून झाल्यानंतर कोणी तयार होईना हे पाहून ती महिला तयार झाली. ती तेलीन होती. तेलीन म्हणजे तेल गाळणारी लोक असतात ना ती. तर तिचं नाव होतं गंगू. ती गंगू तेलीन. आता बघा तुम्ही ज्यावेळेला असं काही लेक्चर वगैरे देतात त्यावेळेला सांगताय ना कहा गंगू तेली कहा राजा भोज. ते उलटं आहे ॲक्च्युली. त्यावेळेला राजा भोज याची जी काही मागणी होती त्या मागणीपेक्षा जास्त काही त्या गंगू तेलींना दिलं म्हणून ती उलटी म्हण आहे. पण म्हटलं जाते वेगळं. त्या गंगू तेलीन त्यावेळेला म्हणजे पोटुशा होत्या, प्रेग्नंट होत्या आणि त्यांच्या पोटामध्ये तिचं बाळ होतं. त्यावेळेला ती काय म्हणाली की राजा मला थोडे दिवस दे, मी थोड्या दिवसानंतर माझ्या बाळाला जन्म देते आणि मी मग आर जाते. पण त्यावेळेला तो राजा काय म्हणाला की तुझ्या 7 पिढींना पुरेल एवढं मी धन द्यायला तयार आहे, पण मला आत्ताच तो बुरुज बांधायचा आणि आत्ताच तो पूर्ण झाला पाहिजे. म्हणून मग तिला ती जिवंतपणे आपल्या मुलासह त्याच्यामध्ये आर गेली. म्हणून तिथूनपासून एक म्हण चालू झाली ती म्हणजे कहा राजा भोज कहा गंगू तेली असं आहे ते. पण ते उलटं म्हटलं जातं. ते आपण राजा भोजला मोठं करतो आणि तिला कमी करतो. पण तिच्यामुळे तो किल्ला बांधला गेला किंवा तिच्यामुळे त्या किल्ल्याला सुरुवात झाली आणि तो कणखर झाला. तर तिथंच त्याच्या बाजूला त्या गंगू तेलींचं जे स्मारक आता आहे तिथं त्याच्या बाजूला एक मोठं अंबारखाना म्हणून ठिकाण आहे. ज्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये धान्य साठवलं जायचं. त्याला अंबारखाना म्हणतात. तिथं भरपूर सगळं ते आजूबाजूच्या गावांमधून मिळणारा जो काही टॅक्स असायचं किंवा काय असायचं तिथून. आता तिथली परिस्थिती तुम्ही जर बघितली ना तर ते किती आणि कसे होते त्या काळात केले होते. इंदुलकर नावाचे जे व्यक्ती होते की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रत्येक त्या राजा भोजनं त्या काळामध्ये तशी किल्ल्याची निर्मिती केली होती. आणि या किल्ल्यावरती 3 लोकांचं राज्य होतं हे तुम्हाला दिसेल. आणि राजा भोजनं हा पहिला किल्ला बांधला होता हेही तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवू शकतो. तर 3 दरवाजाच्या एरियामध्ये आज एक विहीर आहे, तिला महादेव विहीर म्हणतात. तर त्या विहिरीचं पाणी अगदी वरती तुमचा आजही पहिला झेंडा त्या ठिकाणी फडकवला जातो सज्जाकोटीवरती. आणि नंतर मग बाकीच्या कार्यालयांमध्ये पन्हाळ्यावरती फडकवले जातात. सज्जाकोटीवरती 2 पालख्या सजल्या. त्याच्यामधून एका पालखीमध्ये शिवाकाशीत चढले आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराज चढले. आता शिवाकाशीदाची जी पालखी होती ती बरोबर ह्या 4 दरवाजाच्या खाली आली जिथं सिद्धी जोहरचा पेंडॉल होता किंवा जी रावटी होती तिथं. आणि शिवाजी महाराजांची पालखी सरळ पश्चिमेकडं दिंडी दरवाजाकडे गेली.
तिथून शिवाजी महाराजांना घेऊन जाणारे काही निवडक सैनिक जे होते ते त्यांची पालखी नेणा होता त्यावेळेला ते घेऊन खालच्या दिंडी दरवाजानं निघून गेले आणि शिवाकाशीत इकडं आला. शिवाकाशीत आल्यानंतर सिद्धी जोहरला वाटलं की बाबा आता आपण शिवाजी महाराजांना कैद करून घेऊन जाऊ शकतो. पण त्यावेळेला त्यांच्याबरोबर दगा झाला हे ज्यावेळेला कळलं, कारण शिवाजी महाराजांचा रुबाब, शिवाजी महाराजांचं बोलणं, त्यांचं वागणं हे वेगळं होतं. त्यांच्या अगदी प्रत्येक पावलापावली चालताना सुद्धा त्यांची लकब लक्षात यायची. तशी लकब त्या शिवाकाशीदाची नव्हती. पण बराच वेळ त्यानं तग दिला, त्याला बरेच प्रश्न विचारले गेले, त्याला गोळात आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि नंतर मग बिचाऱ्याला तेवढं सामर्थ्य नसल्यामुळे तो सापडला. त्यावेळेला तो म्हणाला की मी इथं आलेलो आहे पण माझा राजा कधीच निघून गेला आणि तू काय माझं करायचं आहेस ते करून घे. ज्यावेळेला त्याच्या अंगावरती ते शस्त्र म्हणजे कपडे आणि हे घालणार होते त्यावेळेला त्याला माहीत होतं की माझा मृत्यू होणार आहे हे निश्चित आहे. पण त्या माणसानं फक्त शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी आणि एक दिवस शिवाजी महाराजांचे कपडे आपल्याला घालता येतात या एका गोष्टीसाठी तयार झालेला होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू खालच्या बाजूला झाला. तोपर्यंत शिवाजी महाराजांचं सैन्य निम्म्या अर्ध्या विशाळगडाच्या आजूबाजूला पावनखिंडीच्या त्या ठिकाणी जाऊन पोचलेलं होतं. इकडं ज्यावेळेला सिद्धी जोहरला कळालं की आपल्याबरोबर धगा झालेला आहे आणि आपण आता शिवाजी महाराजांच्या मागं लागलं पाहिजे, निम्मा अर्ध सैन्य घेऊन तो तिकडं निघाला. त्यावेळेला पावनखिंडीमध्ये खूप मोठा संघर्ष झाला, तिथे एक रणसंग्राम झाला. त्यावेळेला त्या पावनखिंडीतून बाजी प्रभू फुलाजी म्हणजे बाजी आणि फुलाजी हे दोघं जण देशपांडे होते, तर त्या दोघांनी मिळून ती खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर बरेचसे जे मावळे होते, बांदल म्हणायचे त्या पूर्वीच्या काळातल्या लोकांना, तर ते बांदल सगळे जे होते ते तिथं होते आणि त्यांनी ती खिंड लढवली. शिवाजी महाराज ज्यावेळेला गडावरती जाऊन पोचले त्यावेळेला त्या तोफा वाजवल्या गेला, त्यावेळेला प्राण सोडणारा म्हणजे बाजीप्रभू. म्हणूनच बाजीप्रभूचा पुतळासुद्धा पन्हाळ्यावरती आहे. आता विशेष म्हणजे काय माहिती आहे का, पन्हाळ्यावर मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या ही ठिकाणं मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवणार आहे. याच्याबरोबर त्या 3 दरवाजाच्या बाजूला ना एक अंधारबाव नावाची विहीर आहे. ती विहीर जर तुम्ही पाहिली तर खालच्या बाजूला, आता तुम्ही हे नारळाचं झाड पाहिल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला एवढी डेप्थ दिसते, तर ती डेप्थ बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की इथं वरती विहीर असेल तर त्याला पाणी लागेल, कारण आजही सिस्टम हीच आहे. तिथं पाणी ओतलं तर आपल्याला खाली झटताना दिसतं, पण त्या विहिरीला आजही पाणी आहे. आणि पूर्वीच्या काळात असं मानलं जायचं की त्या विहिरीमधून एक छुपा हे काढलेला आहे, म्हणजे सुरुंग काढलेला आहे आणि तो सुरुंग कुठं निघतो, कोल्हापूरमध्ये रंकाळ्यामध्ये निघतो, तलावामध्ये. मग त्यावेळेला काय व्हायचं की काही संकट जर आलं पन्हाळ्यावरती तर त्या काळातली लोक तिथं लिंबू टाकायचे त्या विहिरीमध्ये आणि तो लिंबू कुठं जायचा, त्या रंकाळ्यामध्ये उमटायचा. मग तिथं असणाऱ्या लोकांना कळायचं की पन्हाळ्यावरती काहीतरी संकट आहे आणि मग लोक तिथपर्यंत त्या म्हणजे संकटाला मदत करण्यासाठी म्हणून धावून जायचे. अशा पद्धतीची सिस्टम होती. ती अंधारबाव अजूनही आहे. त्या अंधारबावीमध्ये जाताना खाली तुम्ही पाहिलं तर तिथं एवढ्या मोठ्याला दगडा आहेत किंवा एवढ्या मोठ्याला पायऱ्या आहेत की त्या पायऱ्या आजही आपण मशीननं जरी बसवायच्या म्हटलं तर बसवू शकत नाही. एवढा चांगला मजबूतीचा किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर किल्ल्यावरती बरेचसे तलाव आहेत. 2 तलाव आहेत. सोमेश्वर तलाव आहे, त्याच्यानंतर साधोबाचा दर्गा म्हणून आहे, तिथे एक तलाव आहे. या एवढ्या उंच ठिकाणावर सुद्धा भरपूर पाणी आजही त्या तलावांना आहे. खरं तर या पन्हाळा किल्ल्याचं नाव हे पन्हाळा कसं पडलं हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये या पन्हाळ्यावरती नागवंशीय लोक राहायची. आपण जसं हिंदू वंशीय लोक आहोत तसं नागवंशीय लोक राहायची. पाराशर ऋषीसुद्धा काही कालावधीसाठी म्हणजे त्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी आलेले होते. त्यांची पाराशर गुहासुद्धा आजही आहे तिथे. त्याशिवाय जे काही नागवंशीय लोक तिथं राहायची, हळूहळू ती नागवंशीय लोक तिथं राहतात. मग आपण काय म्हणायचो हिंदीमध्ये की आलय म्हणजे राहायचं ठिकाण, मग ते नागवंशीय लोकांचं ठिकाण म्हणून पनगालय म्हणायचे. पणाह म्हणजे आश्रय, आश्रयाला राहणारी नागवंशीय लोक जिथं राहतात ते पनगालय म्हणायचं. त्या पनगालयचं हळूहळू नंतर त्याचं पन्हाळा झालं, म्हणून त्याचं नाव आज पन्हाळा आहे. पूर्वीच्या काळामध्ये कोल्हापूर ज्या वेळेला संस्थान होतं तर पन्हाळा ही त्याची राजधानी होती, लक्षात ठेवा. आणि ही राजधानी असून कोल्हापूरमधलं थंड हवेचं ठिकाण म्हणून सुद्धा पन्हाळा प्रसिद्ध आहे. या पन्हाळ्याचा इतिहास तिथं गेल्यानंतर अजून तुम्हाला जिवंतपणानं पाहता येईल. तिथं गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण थोडा वेळ चहा यासाठी वेळ होता म्हणून तुम्हाला सांगितलं. इतिहासामध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे ते उत्तमभूत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एवढी चांगली रचना त्या ठिकाणी केली. धान्याची कोठारं जी आहेत त्या ठिकाणी जर
गेट पदवी म्हणजेच शिक्षक होण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर शिक्षक म्हणून कामावर रुजू झाले. आणि त्यानंतर पुन्हा आपल्या जीवनाच्या संघर्ष प्रवासामध्ये कदाचित आपल्या कार्यबाहुल्यतेमुळे आपण एकमेकाच्या संपर्कात तर होतो, पण कधी एकमेकांसमोर येऊ शकलो नाही. म्हणून सर्वप्रथम ज्यांनी आजचा हा गेट टुगेदर आपल्या हृदयातील मैत्री जागृत करण्यासाठी म्हणून आयोजित केला, त्या सर्वांचे मी शतशः आभार मानतो. कारण ही संधी आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येणार नाही, ती आणावी लागते. कोणतीच संधी आपल्याकडे येत नसते मित्रांनो, ती परत परत आणावी लागते. आणि त्यासाठी सर्वप्रथम या आजच्या गेट टुगेदरमध्ये मनोगतांच्या या अगदी दिलखुलास आणि हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. मैत्री म्हणजे काय असते हे आपण एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय कळत नाही. एक कवी आहेत की ज्यांनी मैत्रीची एक परिभाषा केलेली आहे, आपल्या कवितेमध्ये मांडलेला आहे. आजवर बऱ्याच लोकांना आपल्या मित्रांच्या जवळ जेवढं मोकळा होता आलं तेवढं कोणाजवळच व्यक्त होता आलं नाही. आई वडील आपल्यावर भरपूर प्रेम करतात, आपणही आई वडिलांवर भरपूर प्रेम करतो, पण काही खास अशा गोष्टी असतात ज्या आपण आई वडिलांना सांगू शकत नाही. त्याच्यासाठी फक्त एक मित्र असावा लागतो आणि तो मित्रच आपल्याला आपल्या जीवनाची वाट दाखवत असतो. ज्या वेळेला आपण मित्राजवळ येतो त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचा उंबरा राहत नाही. आणि म्हणूनच एक कवी आहेत ज्यांचं आडनाव फक्त मला माहिती आहे, राऊत म्हणून. मला मगाशी दत्तू सरांनी सांगितलं की त्यांचा कार्यक्रम त्यांच्या गावामध्ये झाला. अगदी त्यांच्या 1-2-3 लाईन आहेत त्या आपण सगळ्यांनीच म्हणायला हरकत नाही. त्यांच्या आवाजात किंवा त्यांच्या आवाजासारखं किंवा गायन करणं मला जमणार नाही, पण तरी सुद्धा शब्दांची भावना आपण ऐकूया. कारण शब्द हे एवढे अनमोल असतात की या शब्दांमुळेच नाती जुळतात आणि शब्दांमुळेच नाती तुटतात सुद्धा. आज आपण शब्दाखातरच एकत्र आलेलो आहोत, उद्या आपण शब्दाखातरच एकमेकाला विश्वासाचं नातं दाखवून पुन्हा काही कालावधीसाठी दूरही जाणार आहोत. आणि या सगळ्यांची गुंफण करणारा एकमेव असतो तो म्हणजे शब्द असतो. आणि या शब्दाची ताकद पाहण्यासाठी म्हणूनच आपण एकत्र येऊया. पुन्हा पुन्हा आपल्या या सोबतीनं, साथीनं, संगतीनं आपल्या सर्वांची मनं एकमेकाच्या मनामध्ये गुंतली जाते. मित्र म्हणून आपण फक्त एन्जॉय करण्यासाठी एकत्र न येता कित्येक वेळेला श्रीकृष्णानं सुद्धा मित्र करून अर्जुनाला जो गीता रहस्य सांगितले, त्या गीता रहस्यामुळे अर्जुनाचा विजय झाला. म्हणून आपल्याकडे 2 प्रकारचे मित्र असतात मित्रांनो. एक असतो श्रीकृष्णासारखा आणि दुसरा असतो कर्णासारखा. कर्णानं नेहमी आपल्या मित्रावरती एवढी निस्सीम प्रेम केलं, पण त्याच्या मैत्रीमध्ये थोडासा स्वार्थ होता. कारण त्यांच्याच भावाच्या पत्नीवरती ज्या वेळेला वस्त्रहरणाचा प्रसंग आला त्यावेळेला त्याच कारणानं त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं कौरवांना. आणि परतून वेळ अशी आली की ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू झालं त्यावेळेला त्याच्या रथाचं चाक चिखलात अडकलं आणि त्यावेळेलाच त्याचा वध करावा लागला. आणि त्याचं मार्गदर्शन श्रीकृष्णानं केलं, कारण अन्यथा अर्जुनाला कर्णभारी पडला असता. ज्या वेळेला या कुरुक्षेत्रावरच्या लढाईसाठी श्रीकृष्णाकडे दोघंही गेलेले होते की मला तुझं मदत हवी आहे. त्यामध्ये दुर्योधन आणि अर्जुन दोघंही होते. दुर्योधन पहिल्यांदा गेलेला होता, तो उशाजवळ बसला आणि अर्जुन पायाजवळ बसलेला होता. जसे श्रीकृष्णानं डोळे उघडले त्यावेळेला पहिल्यांदा त्याला दुर्योधन दिसला. म्हणून त्यानं दुर्योधनाला पहिल्यांदा तुला काय हवं ते माग म्हणून सांगितलं. आणि दुर्योधनानं नेहमीप्रमाणे अक्कलशून्य वृत्तीनुसार तुझं सैन्य पाहिजे म्हणून मागितलं. आणि अर्जुनाच्या पदरी पडला तो म्हणजे श्रीकृष्ण. ज्या श्रीकृष्ण मित्रानं अर्जुनाला घडवलंच नाही तर जगवलं सुद्धा, शिकवलं सुद्धा, आंब्यासारखं पिकवलं सुद्धा आणि आज तागायत आपल्यासाठी एक पौराणिक इतिहास म्हणून टिकवलं सुद्धा. या प्रवासामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे मित्र दिसले असतील. याच्यामधला एक मित्र जो श्रीकृष्ण आणि दुसरा मित्र जो कर्ण होता, या दोघांची मैत्री जर पाहिली तर आपल्याला श्रीकृष्णाची मैत्री आवडते. कारण श्रीकृष्ण नेहमी म्हणतो की रंगात रंगुणी रंग माझा वेगळा, गुंफ्यात गुंफुनी पाय माझा वेगळा. आपण सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत, पण तरी सुद्धा आपण जे जगतो आहोत, आपण जे करतो आहोत त्यामध्ये मैत्रीचा विश्वास जर असेल तर आपण अजून उत्तुंग भरारी या निरभ्र आकाशामध्ये घेऊ शकतो आणि स्वतःचा इतिहास घडवू शकतो. म्हणून आमच्या राऊत कवीनं म्हटलेला आहे, दुःख अडवायला
उंबऱ्यासारखा दुःख अडवायला, उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये, गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये, गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. आपण ना नेहमी काय करत असतो बघा, एकट्या वाटेवर चालायचा प्रयत्न करतो. कित्येक वेळेला दुःखांना सामोरे जाताना थकतो, अडकळतो, पुन्हा धडपडून उठतो, पुन्हा चालायला लागतो. पण अशा प्रवासामध्ये जर आपल्या बरोबर मित्र असेल ना, तर तो त्रास सुद्धा आपल्याला त्रास वाटत नाही. आज दिवसभर आपण एवढं सगळं केलं, पण कधीच कुठला त्रास आपल्याला जाणवला नाही. आज शिंदे सरांना कदाचित त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही, पण तरी सुद्धा उत्साहानं आपल्या समोर. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा. मैत्री खरंच एक धडा आहे बघा. कधी कधी असं होतं की आपण घरात खोटं बोलून आलेलो असतो की माझ्या मित्राकडे चाललेलो आहे. बायको नावाचा प्राणी आपल्या पाठीमागे नेहमी काळ बनवून लागलेला असतो. तो नेहमी विचारत असतो कुठे गेला होता, आपण सांगतो मित्राकडे गेलो. म्हणून मित्रांना फोन करते बायको आपली. पहिला मित्र सांगतो होय माझ्या बाजूलाच आहे, बसलेला आहे, काही अडचण नाही. आणि मित्र बायकोच्या शेजारी असतो. पुन्हा बायको दुसऱ्या मित्राला फोन करते. तो मित्र आला त्याच्यापेक्षा पुढचा, तो म्हणतो आहे ना माझ्याच घरी आहे, थोडस टॉयलेटला गेलाय, देऊ काय त्याला, इथपर्यंत. बायको पुन्हा फोन कट करते. तिसरा फोन मित्राकडे देते. तिसऱ्या फोन मित्राला लावल्यानंतर तो सुद्धा काय म्हणतो, आहे माझ्याच शेजारी बसलाय, देऊ त्याला फोन. चौथा मित्र त्याही पलीकडे जातो आणि बायको समोर बोलताना म्हणतो अगं बोल काय झालं, मी आहे ना, येतोय तुझ्याकडे. ही असते मैत्रीची दुनिया. स्वतःचा जीव धोक्यात घालते पण मित्राला वाचवण्यासाठी आपला जीव द्यायला तयार होते. आणि मग आमचा कवी म्हणतो की शेवटचा एक कडवं त्याचा आहे की त्यामध्ये तो काय म्हणतो की मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरा सारखा, जा बिलग तू तिला वासरा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आज 20 वर्षानंतर या गारव्याची अनुभूती पुन्हा एकदा झाली. बराच वेळ एकत्र होतो. सकाळी आल्यापासून मी सगळ्यात अगोदर इथं आलो. मला शिंदे सरांनी सांगितलं होतं 9 वाजता जाऊ नकोस. माझ्या डोक्यात विचार होता की नाश्त्यापासूनच आपण धमाल करायचं, पण 9 वाजता जाऊ नकोस म्हणले. आपलं बुकिंग 11 वाजल्यापासून आहे. मला वाटतं ह्यांचा मेसेज होता तो 11 वाजता जा. 11 वाजता आलो, पाहिलं, वाट बघितली, कोणीच नाही. माळी सरांचा फोन येत होता. आपल्या मनाचा एक्सेल मात्र थकलेला नाही आणि त्यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपण एकत्र आलो. सकाळी 5 वाजल्यापासून उठून तुमचे प्रवास चालू केलेले आहेत, पण 5 वाजल्यापासूनचा थकवा तुमच्या चेहऱ्यावरती 5 सेकंदासाठी सुद्धा दिसला नाही. ही मैत्रीची ताकद आहे. आता राहिला होता प्रश्न असा की सकाळपासून एन्जॉयमेंट झाली, जेवण झाली, बोलणं झालं, एकमेकाला शिव्या देऊन झालं, माळी सरांचा आगाऊपणा झाला, पाण्यातला डान्स झाला, सगळं झालं. पण खऱ्या अर्थानं सांगा आज कुणाला माहिती आहे कुणाबद्दल? मला वाटतं हे मंगळवेडेकर जे आहेत ना, 14 जण भेटतात एकमेकाला, त्यांच्याबद्दलच एकमेकाप्रतीची माहिती असेल. मला नाही, मी प्रामाणिकपणे मान्य करतो आणि त्याबद्दल तुम्ही मोठ्या मनाने मला माफी करा. मला माहिती आहे ती माझी चूक आहे, कारण मी 20 वर्षापूर्वी तुमच्या बरोबर होतो,
आज काही चेहरे मला आठवत सुद्धा नाही. रणदिवे सर ज्यावेळेला आले त्यावेळेला मी विचार करत होतो यांचं नाव नेमकं काय असेल. पण तिथं मैत्रीनं काय केलं, थांबली नाही मैत्री, आली कोण असेल ते असू द्या, हातात हात घेतला, गळ्यात गळे गेले आणि त्यावेळेला हृदयापासून हृदय जोडली गेली आणि मग मैत्रीचा अर्थ कळला की एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्यासाठी कुणीतरी येतंय आणि ही भावना आज जपली पाहिजे आणि ही निरंतर जपली पाहिजे. मी येताना गाडीमध्ये सुद्धा दत्तू सरांना वगैरे म्हणालो, सतीश सरांना, की मैत्री म्हणजे फक्त भेटण्यासाठी नसत, मैत्री म्हणजे फक्त भेटण्यासाठी नसत, सुखदुःख सगळ्यांची शेअर झाली पाहिजे. आज माझा हा 6वा गेट टुगेदर आहे. यावर म्हणजे या महिन्यातला 10वीच्या बॅचचा गेट टुगेदर झाला, 12वीच्या बॅचचा गेट टुगेदर झाला, BA चा 3rd इयरचा गेट टुगेदर झाला, MA चा झाला. त्याचबरोबर जिथे आम्ही क्लास लावतो ना, MPSC चे क्लास करायचे मित्रांनो, कदाचित माझ्या इतिहासाबद्दल तुम्हाला कमी माहिती आहे. मी PSI ची प्रिलिम पास झालेलो होतो, मेन्सची तयारी चालू होती आणि कर्णिक नावाचा माणूस दैत्य बनून आला आणि त्याने सगळा घोटाळा केला. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बसून अखंड 3 दिवस आम्ही लॉनवर बसून रडत होतो, कारण MPSCच्या क्षेत्रातलं पहिलं पाऊल आम्ही उचललेलं होतं स्पर्धेच्या युगात आणि तिथं आम्हाला काहीच करता आलं नाही, कारण ती परीक्षाच खालीच केली गेली, कॅन्सलच केली आणि मग कुठेतरी शून्य आमच्या समोर दिसायला लागलं. हे सगळे प्रवास करत असताना खूप अडीअडचणी आल्या, खूप चढ उतार आले, दुःख, हे सगळं झालं. पण ज्या ज्या वेळेला दुःख आले ना त्यावेळेला घरातली आई बाबा हे फक्त सपोर्ट द्यायला होते, पण खरा सपोर्ट होता तो मित्रांचा. आणि या 6 गेट टुगेदर मध्ये ना कदाचित डोळ्यातून अश्रू नाही आले, पण हृदय मात्र स्टार्ट टू एंड रडत होतं, कारण एवढी सगळी संपत्ती असताना आपण अजूनही पैशाच्या मागे पडतो. हा पैसा काय आहे, येणार आहे आपल्याबरोबर. साधी आपली बायको सुद्धा आपल्याबरोबर येणार नाही. जे आपलं घर सोडून आलं, कुणी कधी विचार केला तुमचं लग्न झालं त्यावेळेला की तुमच्यावर विश्वास ठेवून का आले. मी कुणाला ब्लेम करणार नाही, पण ही खरी परिस्थिती आहे ती सांगतो. तुमची नोकरी बघून बायको आली, तुमचा पैसा बघून बायको आली. तुम्हाला मान्य होईल न होईल मला माहित नाही, पण जर तुम्ही तुमची नोकरी नसती तर तुमच्या पत्नीला विचारून बघा ती तुमच्या बरोबर आली असते. जर तुमच्याजवळ पैसा नसता तर ती आली असते. पण या वेळेला तुम्ही तुमच्या मित्राला विचारलात ना, अरे माझी परिस्थिती अशी आहे, काय करू, तू येशील माझ्याबरोबर? तो 100% म्हणून चल रांडायचा, काय होते त्याला, तुझ्याकडे नाही माझ्याकडे आहे. पत्नी अशी म्हणणार नाही. ज्या वाल्याचा वाल्मिक कोळी झाला त्या वाल्या कोळीला सुद्धा प्रश्न पडलेला होता. ज्यावेळेला गौतम बुद्धांनी त्याला 3 पानं जोडून आणायला सांगितली पुन्हा शिकवायला. तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, तुम्हाला माहिती आहे हे पाप जे आहे ते कोण तुझं शेअर करणार आहे, कोण तुझ्या पापात वाटेकरी होणार आहे सांग. त्यावेळेला त्याला घरी पाठवलं गेलं. त्यानं प्रत्येकाला विचारलं, वडिलांना, आईला, मुलग्याला, बायकोला, सगळ्यांनी सांगितलं जे केलंस ते तू तुझ्यासाठी केलंस, कारण तुझं कर्तव्य होतं आम्हाला जगवणं म्हणून केलंस. माझं काय केलं, आम्ही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही. लक्षात ठेवा, एक एक क्षण आपल्याला स्वतःला जगायचं आणि हा जगत असताना इतरांचा विचार तर करायचाच आहे, पण मैत्रीच्या दुनियेमध्ये जगा. कारण इथं तुम्हाला अमृतापेक्षाही मोठी संपत्ती मिळेल की मेल्यानंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहा. एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्यानंतर मग मेन मुद्द्यावर. एकदा एक अशी गंमत झाली. तुमच्या माझ्यासारखंच बीएडला काही मित्र होते, 5 मित्र होते, 5 अगदी घनिष्ठ मित्र, 5 मित्रांचे. बीएड झाल्यानंतर शेवटच्या दिवशी पार्टी झाली. एका हॉटेलमध्ये गेले, आनंद रिसॉर्टला गेले. आपण आनंद रिसॉर्टला गेले, 5 मित्र घनिष्ठ एकदम. आणि त्या दिवशी ठरलं की आपण आजपासून 15 वर्षानंतर पुन्हा भेटायचं. 15 वर्षामध्ये आपल्याला हवं ते करिअर करायचं आणि पुन्हा भेटायचं. दिवस ठरला, तारीख ठरली, वेळ ठरली, वेणू ठरला, वेणू म्हणजे ठिकाण ठरलं आणि त्या दिवशी 15 वर्षानंतर एकत्र यायचं. सगळेजण आले. माझ्यासारखं जे अतिउत्साही होते ते अगोदरच आले. काही ज्यांना अडचणी होत्या त्या सांभाळून ते सगळेजण आले. 4 जण आले. दिवस मध्यावर आला, 5वा आलाच नाही. आल्यानंतर हॉटेलमध्ये तोच अण्णा होता की ज्यानं 15 वर्षापूर्वी कधीतरी त्या 5 मित्रांचं हे बोलणं ऐकलेलं होतं आणि या दिवशी आम्ही येणार आहोत हे त्याला अगोदरच खूप होतं. त्याच्या हॉटेलमध्ये सगळी व्यवस्था अगदी मजबूत केलेली होती. सगळेजण आले, 4 जण आले, बसले, त्यांचं चहा नाश्ता सगळं झालं, गप्पा टप्पा झाल्या. 5व्या मित्राची वाट बघतायत, अजून आलाच नाही. फोन लावतायत, लागलाच नाही. सगळं झालं. त्यावेळेला पण ठरलेलं होतं, कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांनी हॉटेलचं बिल दिलेलं होतं. यावेळेला जो लेट येईल त्यानं बिल द्यायचं असं ठरलेलं होतं. सगळं झालं. 5वा मित्र संध्याकाळपर्यंत आला नाही. संध्याकाळी 7 वाजता त्यांनी हॉटेल सोडायचं ठरवलं. बिल द्यायला काउंटरवर गेलो. अण्णा म्हणाला बिल अगोदरच पेड झालेलं आहे. कुणी केलं?
तुमच्या 5व्या मित्रांना. तो तर आलाच नाही. मग सगळेजण तिथून बाहेर निघायच्या प्रयत्नात होते. पायऱ्या उतरून खाली गेले. तिथं त्यांच्यासाठी एक सुसज्ज अशी अँबॅसेडर कार्ड तयार होती चौघांसाठी. आणि एक मुलगा त्या गाडीतून उतरला आणि तो म्हणाला, काका बसा ना, गाडीमध्ये बसा. त्या मुलाला त्यांनी विचारलं, तू कोण? ते म्हणाले, सकाळपासून ज्या 5व्या मित्राची तुम्ही वाट पाहिली त्यांचा मी मुलगा. मृत्यूच्या वेळेला माझ्या वडिलांनी माझ्या प्रॉपर्टीबद्दल सांगितलं नाही, पण आपल्या 4 मित्रांच्या बद्दल सांगितलं. भेटण्याची वेळ सांगितली, तारीख सांगितली, ठिकाण सांगितलं आणि मला हेच सांगितलेलं होतं की तुमची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे आणि माझे बाबा तुमचे मित्र होते. हे ज्या वेळेला त्या 4 मित्रांनी ऐकलं ना, त्यावेळेला त्यांचं हृदय अगदी धाय मोकलून रडलं. त्या मुलाला त्यांनी मिठी मारली आणि म्हणले, मृत्यूपर्यंत सुद्धा तुझ्या बाबांना आम्हाला आठवणीत ठेवलं आणि आम्ही 15 वर्षाची वाट बघत बसलो, त्याला भेटलो नाही. आज तुम्हीच विचार करा, अशी परिस्थिती आपल्यावर काही येईल. मग आजपासून तुम्ही सगळेजण म्हणता, अरे तो आला नाही, त्याला सकाळी बोलवा, हा आला नाही, काय त्याला एवढं जमत नाही, तो कोल्हापूर मधलाच असून इथं आला नाही, इथं व्यवस्था केलेली असताना सुद्धा आला नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मैत्रीसाठी जगता आलं पाहिजे, तसंच मरता सुद्धा आलं पाहिजे. या 5 मित्रांना एकत्र येण्यासाठी त्याच्या मृत्यूचं कारण म्हणलं मित्रांनो. दुर्दैवानं असं कोणाच्याहीच बाबतीत घडू नये. आणि मी तुम्हाला एक प्रश्न उपस्थित केला होता की आपण सगळेजण आलोय खरे, पण इथं आल्यानंतर कोणाला कोणाबद्दल किती माहिती आहे? फक्त 4 लोकांना आपल्या एकामेकांच्या बद्दल माहिती आहे. 2 जण दत्तूबंधू, त्याच्यानंतर आपले पवार सर आणि मला वाटते तुम्ही एक असाल त्यांच्यामध्ये आणि एक अतुल, 5 जण असाल. कुणाला काय माहिती आहे? आज आपल्याला कळालं की आमचे एवढे उत्साही कार्यकर्ते एक पोल्ट्री फार्म चालवतात. कुणाला माहिती होतं? मी जेवढ्या गेट टुगेदर मध्ये गेलो, आमचे काही मित्र शेतात, आता यांचं कसं तिकडं पाणी पाजले का बघ, हे केले का बघ, शेतात बैलगाडी सोडलेली आहे आणि आमच्याकडे आलेले होते. काम चालूच होतं, पण वेळात वेळ काढून ते आले. हे नातं टिकवता आलं पाहिजे मित्रांनो. तर काय आहे? म्हणून मी पहिल्यांदा माझी माहिती देतो, माझ्यानंतर तुम्ही प्रत्येकाने इथे येऊन माहिती द्या. कुणाला नाव सांगावं लागू नये. आणि तुमचा जो मोबाईल आहे, मी आता तुमचा मोबाईल तुमच्या हातात घ्या म्हणून सांगायला तयार आहे. मी माझा नंबर सांगेन, माझं नाव, नंबर सेव्ह करून ठेवा, गाव सेव्ह करून ठेवा. प्रत्येक जण आपापल्या गावात येऊन ठेवा. मला परवा पवार सर म्हणले की मी तुझ्या घरामध्ये येऊन गेलो आणि माझ्याजवळ राहतात, आमचं बोलणं झालं, त्यांचं आणि राजेश पाटलांचं बोलणं झालं, कॉन्फरन्समध्ये बोललो आम्ही. आठवत नव्हतं. कामाच्या व्यापात सगळेजण आहेत. आज मोबाईलमध्ये जर नंबर सेव्ह झाला तर आपोआप हृदयामध्ये सेव्ह होईल. आणि तेच आपल्याला आता करायचं आहे. यासाठी तुम्हाला सर्वांना झोप आलेली असताना सुद्धा मी इथं बोलवलेलं आहे. कारण माझा याच्यात वैयक्तिक स्वार्थ असेल. मला इथून पुढे जगायचं जे आहे ते स्वतःसाठी सुद्धा आणि अजून मित्रांसाठी सुद्धा. मी काही लोकांना गाडीमध्ये बसल्यानंतर बोललो होतो, त्या गोष्टी कदाचित इथं बोलण्यासारख्या नाही आहेत, पण जितकी होईल तेवढी मदत आपण सर्वजण एकमेकांना करूया. प्रत्येकाची स्थिती चांगली आहे असं नाही. काही लोक आपल्यामध्ये चांगली परिस्थिती नसताना सुद्धा आहेत. काय म्हणतो ना आपण, आता पूर्वीच्या संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे की जे का रंजले गांजले तयाशी म्हणे जो आपुले, तोची साधू जाणावा देवतेची पाहा. आपल्या प्रत्येकामध्ये देव आहे, पण जाणीव आहे का तुम्हाला त्याची? देवाची प्रतिक्रिया किंवा देवाबद्दल आपण ज्यावेळेला मला बोलत होतो, माळी सरांनी आपल्याला सांगितले की काही लोक देव नाही आहेत. मान्य आहे, पण त्यांनी कार्य तसं केलं असेल म्हणून त्यांना लोक देव मानत असतील. अगोदर त्यांचं प्रारब्ध वेगळं होतं. आपण अगोदर शिकलेलो नव्हतो, आपल्याला काहीच माहित नव्हतं. आज आपण शिकलो, आपल्याकडे ज्ञान आलं आणि ज्ञान आल्यानंतर आपण दुसऱ्यांना ज्ञान देऊ लागलो. मग आपल्याला कुठेतरी समृद्धी वाटली. म्हणून एकमेकाप्रती ज्ञान आणि एकमेकाप्रती ओळख, आपली माहिती असणं गरजेचं आहे. मी सर्वप्रथम माझी माहिती देतो, नंतर तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सुद्धा माझ्या प्रकारे माहिती द्यावी आणि मग आपला प्रवास जो आहे त्या प्रवासानुसार आपण पुढे जाऊ. ओके. माझं नाव प्रदीप शिवाजी पाटील. चालेल ना? आम्हाला थोडा वेळ लागेल. बाहेरची बंद करा ना. चालेल. हो, सगळं बंद करून आम्ही बरोबर आमच्या घरी जातो. काय ओके ओके ओके. आम्ही ठिकाण ठरवायला लागलोय पुढच्या वर्षीचं. इथंच यायचं आहे आम्हाला. माझा नमस्कार. मला काही आता बोलण्याचा अनुभव नाही. मी शेतकरी 24 किलोमीटर असे नाशिकवर गाव आहे. सासवड पासून माझं गाव आहे. तिथून माझं गाव आहे 16 किलोमीटर. त्याबद्दल सर्वांना मनापासून मुक्काम पोस्ट सोनापडी
तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मी बीएडला सुद्धा पहिलं माझं तेवढं काही स्टेज एरिंग नव्हतं. मी बीएडला ऍडमिशन घ्यायचं म्हटल्यानंतर आणि तिथं असे क्लासेस घ्यावे लागतात. ती संस्था चालू एक स्त्री आहे तिथे शिक्षिका आहे आणि माझी आणि परत नेमणूक केली. परंतु ती परत स्ट्रगल वेगळाच आहे संघर्ष आमचा. परंतु घरातल्याने खूप सपोर्ट केला. घरातले लोक म्हणत होते एवढा लांब जाऊ नकोस, आता तर झाले बीएड, ते सोडून आलायस, आम्ही बघतोय इकडं सांगतोय तिकडं सांगतोय. पण मला दमच नव्हता. मला का दम नव्हता त्याचं एक वेगळं कारण छोट्याला मी दुपारी सांगितलं आहे की मला कसल्याही परिस्थितीत जानेवारी गाणं लावा राहिली तुम्ही हे राहिलं भरपूर चांगलं झालंय जाणार की अजून पण जाणार आणि पुढे जगायला चान्स जास्त चांगला आहे. पासून ताक केलं आणि ताकापासून दूध केलं असं कुठे झालंय का ते? म्हणून ज्या प्रोसेस आहेत त्यानुसारच जगा. जे आहे ते नॅचरल घ्या, आनंदात राहा. मगाशी अरुणनं सांगितलं की तुम्ही जितका वेळ हसत राहाल ना तेवढाच व्हायला. मित्रांच्या संगतीत घालवा. आज गांजूरने या ठिकाणावरून तिथं गेल्यानंतर कोंबड्यांचा आवाजातच असणार, पकपकच असणार. तिथं जाऊन डान्स होणारच नाही. भांड्यातलं पाणी संपले काय, तिकडे खाते घातले काय, तो